नमस्कार शेतकरी मित्रांनो. फळपीक विमा व रब्बी व खरीप व दोन्हीही पीक विमे ह्याचं वाटप मागच्या काही दिवसांपासून बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. त्यामध्येच काही जिल्ह्याला आधी वाटप झालं होतं, पण काही जिल्ह्याला भाऊबीज नंतर देखील वाटप झालेलं आहे. तर ह्यामध्येच कुठले जिल्हे आहेत व कुठले जिल्हे उर्वरित होते त्यांना देखील पीक विम्याचं वाटप झालं आहे व रक्कम त्यांच्या खात्यावर प्राप्त झाली आहे. पैसे कमीच प्रमाणात आलेत, पण किती आलेत हे व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर काही जिल्हे मी मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले होते. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अगोदर पैसे मिळाले होते 19 ऑक्टोबर नंतर, त्या शेतकऱ्यांना नंतर देखील पैसे भेटलेले आहेत. म्हणजे उर्वरित शेतकऱ्यांना, त्याच जिल्ह्यातल्या उर्वरित शेतकऱ्यांना, यामध्ये वाशिम असेल, अकोला असेल, बीड असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याचबरोबर परभणी, हिंगोली, अकोला व बीड या जिल्ह्यांमध्ये उर्वरित भागामध्ये देखील वाटप झालेलं आहे. ते कोणत्या कोणत्या भागामध्ये वाटप झालं, त्याचबरोबर फळपीक विमा कुठल्या भागामध्ये वाटप झाला हे आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. तर व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवर. जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला शेती व कृषी व पीक विम्यासंबंधित ज्या काही नवनवीन माहिती येतात, नवनवीन GR येतात, त्याच्या संबंधित सर्वात फास्ट तुम्हाला अपडेट भेटून जाईल. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आधी आपण फळपीक विम्याची अपडेट जाणून घेऊया. मग फळपीक विमा झाल्यानंतर उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्यांची देखील अपडेट आपण जाणून घेऊ. तर बघा, मेन पाहायला गेलं तर आता रत्नागिरी तालुक्यामध्ये फळपीक विम्याचं वाटप झालेलं आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले देखील फळपीक विम्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी प्रॉपरली तेवढी माहिती नाही आहे, पण रत्नागिरीविषयी एक छोटी अपडेट आलेली आहे, ती आपण अगोदर जाणून घेऊ, मग बाकी जिल्ह्याबद्दल डिस्कस करू. तर बघा, रत्नागिरीमध्ये फळपीक विम्याचा 100,61,14,500 रुपयाचा निधी हा गव्हर्नमेंटने मंजूर केला आहे. त्यानंतर भाऊबीजपासून वाटपाला ह्यामध्ये सुरुवात देखील झालेली आहे. त्यामध्ये बघा, मेनली 2 पिकांसाठी आंब्यासाठी 93,18,80,000 रुपयाचा निधी हा मंजूर आहे. म्हणजे एवढा निधी आंबा या पिकासाठी वाटप होणार आहे. त्यानंतर काजूसाठी 7,42,34,000 रुपये एवढी रक्कम आहे. तर बघा, ही झाली रक्कम. ह्यानंतर आता आपण आंब्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जाणून घेऊया. यामध्ये बघा, 30,132 शेतकरी हे आंब्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर काजूसाठी 6,323 शेतकरी हे काजू पिकासाठी पात्र आहेत. कोणते? रत्नागिरी जिल्ह्यातले. यानंतर बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही जणांचा फळपीक विम्याचं स्टेटस ही रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे व काही ठिकाणी फक्त अवेटेडमध्ये त्यांचे स्टेटस गेलेले आहेत. तर बघा, ही झाली ह्या जिल्ह्यांसंदर्भात फळपीक विम्याची अपडेट. आता ह्यामध्येच आता बाकी जिल्ह्याचा रब्बी व खरीपचा पीक विम्याचं काय अपडेट आहे ते देखील सांगतो. आता बघा, मेनली पाहायला गेलं तर आता बुलढाण्यामध्ये खरीप व रब्बी या दोन्ही पिकांचं दोन्ही पीक विम्याचं वाटप हे झालेलं होतं. यामध्ये बघा, त्यामध्ये बुलढाणा तालुका, चिखली तालुका, देऊळगाव राजा, खामगाव तालुक्यामध्ये सिंदखेड व संग्रामपूर या 5 तालुक्यामध्ये 19 तारखेनंतर काही भागामध्ये वाटप झालं होतं. त्यानंतर उर्वरित भागामध्ये ह्याच क्षेत्रामध्ये उर्वरित जे शेतकरी राहिले होते त्यांचे पीक विम्याचे स्टेटस ज्यांचे बदलले नव्हते त्यांचे बदललेले आहेत. ज्यांचे बदलले त्यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अतिशय फार कमी प्रमाणात झालेली आहे. कुणाला 1,500, 2,500 व ज्यांचं क्षेत्र जास्त होतं त्यांना 5,000च्या आसपास रक्कम भेटलेली आहे. त्यानंतर बघा, फक्त ती रक्कम जी कमी असेल ती तर एकतर रब्बीची असेल किंवा खरीपची असेल, दोन्हीच मिळून एवढी कमी रक्कम येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर तुम्हाला कमी पैसे भेटले असतील, नक्कीच खरीपचा पीक विमा किंवा रब्बीचा पीक विमा तुमचा पेंडिंग असेल तो देखील पुढच्या टप्प्यात तुम्हाला भेटून जाईल. तर यामध्ये बघा, त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपचे देखील वाटप सुरू झालेलं आहे. रब्बीची अपडेट नाही, पण खरीपची आहे. खरीपमध्ये बघा, काळेश्वर, वाकी, मंगरुळपीर तालुक्यामध्ये कंजारा, अंबापूर, दस्तापूर, त्यानंतर मानोरा तालुक्यामध्ये गाडेगाव, धामणी, धानोरा, मालेगावमध्ये शिरपूर, शेळगाव व तरोडी या भागामध्ये काही शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे. यांच्या खात्यावर रक्कम आलेल्या आहेत. ह्या खरीपच्या रकमा आहेत. रब्बीबद्दल सध्या अपडेट नाही आहे. त्यानंतर बघा, बाकी जिल्ह्यांचे एक स्टेटस बदललेले आहेत बघा. त्यानंतर बघा, काहींचे काल बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट केल्या होत्या की बाबा आमच्या हे ॲप्लिकेशन स्टेटस असं आहे. त्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. म्हणजे तुमच्या ज्या काही कमेंट होत्या त्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येतील. याबद्दल आपण ही जाणून घेतली माहिती. आता बाकी उर्वरित हिंगोली, परभणी, अकोला, बीड, त्यानंतर यवतमाळ ह्या जिल्ह्यांची अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार नाही आहोत. ती अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. इथपर्यंत जर तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया. तोपर्यंत नमस्कार.